नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्याशी राजस्थानची खूप प्रसिद्ध असलेली गट्टे की सब्जी ही रेसिपी शेअर करणार आहे. परंतु तिला थोडासा महाराष्ट्रीयन टच देऊन मी ही रेसिपी बनवलेली आहे. चला तर रेसिपीचं साहित्य दाखवते. इथे 2 चमचे मगज बी घेतलेला आहे. 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून हे गॅसवरती थोडंसं उकळून घ्यायचं आहे. नंतर 3 कांदे घेतलेले आहेत. कांदे अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत. कांदे चिरून झाले की टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे. टोमॅटो चिरून झाला की नंतर मिक्सरमध्ये आलं, मिरची, 10-12 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून याचं वाटण करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे वाटण मिक्सरमध्ये असंच फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे मी हे वाटण वाटतानाच यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तुम्ही जर ती नंतर पिठामध्ये घातली तरीही चालते, परंतु वाटणामध्ये घातल्यामुळे रंग अजून छान येतो. खरं तर जेव्हा राजस्थानी लोक ही गट्टे की सब्जी बनवतात ना, त्यामध्ये लाल तिखटाचा वापर करतात. परंतु मला ही भाजी आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवायची आहे म्हणून मी हिरवी मिरची वापरलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता. आता इथे एका ताटामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि नंतर हे वाटलेलं जे वाटण आहे कोथिंबीर आले लसणाचं ते घालून 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. आणि आता व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी घालून हे पीठ छान भिजून घ्यायचं आहे. हे पीठ जास्त घट्टही नाही भिजवायचं आणि खूप पातळसरही नाही भिजवायचं. मध्यम आकाराचंच हे पीठ भिजून घ्यायचं आहे आणि नंतर याचे लांब असे रोल करून घ्यायचे आहेत. आता इथे सगळे रोल तयार करून झाले. एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते गॅसवरती ठेवून वाफ आणण्यासाठी ठेवलेलं आहे. इकडे काजू आणि मगज बी शिजून तयार झालेलं आहे. ते एका गाळणीमध्ये गाळून घेऊन थंड झालं की मिक्सरमध्ये याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे मिक्सरचं भांडं जे आहे ते आधी कोथिंबीर मिरची वाटलेल्या वाटणाचं आहे म्हणून काजू आणि मगजबीच्या पेस्टला थोडासा हिरवट रंग आलेला आहे. आता इकडे पाणी गरम झालं की नंतर हे जे लांब रोल केलेले आहेत बेसन पिठाचे त्याला थोडंसं तेल लावून हे वाफून घ्यायचे आहेत. तेल यामुळे लावायचे की ते चाळणीला बुडाला चिटकू नये म्हणून, आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे डायरेक्ट पाण्यात सुद्धा वाफून घेऊ शकता. 10-12 मिनिटं कमी गॅसवरती ठेवल्यानंतर हे रोल जे आहे ते शिजले की कसे हे मी चाकूने पाहिलं तर ते शिजून तयार झालेले आहेत. आणि आता थंड झाले की याचे बारीक बारीक आकारामध्ये पीस कट करून घ्यायचे आहेत. आता इथे हे गट्टे तुम्ही तळून सुद्धा भाजीमध्ये घालू शकता किंवा असे घातले तरीही चालतात. आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशोप घालून ती छान कोरडी भाजून घेतलेली आहे. नंतर कढईमध्ये भरपूर असं तेल घालून 1 चमचा जिरं घालून घेतलेले आहेत. जिरे चांगले परतून होत आहेत तोपर्यंत ही बडीशोप आणि धने थोडेसे जाडसर कुटून घेतलेले आहेत ते सुद्धा जिऱ्यामध्ये घालून घेतले आहेत. आणि आता ही बडीशोप, जिरे आणि धने चांगले परतून झाले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही कांदा आणि टोमॅटो डायरेक्ट मिक्सरला वाटून घेतलं तरीही चालतं, परंतु मी बारीक कट करूनच वापरलेला आहे. त्यानंतर इकडे 2 चमचे दही घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा घरगुती लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून ठेवली आहे. कांदा चांगला परतून झाला की यामध्ये बारीक चिरलेले जे टोमॅटो आहे ते घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून नंतर यामध्ये काजूची आणि मगजबीची पेस्ट घालून घ्यायची आहे. आता ही पेस्ट घालून झाल्यानंतर मिक्सरचे भांडं जे आहे ते थोडंसं धुवून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण थोडंसं शिजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे कमी गॅसवरती हा जो मसाला आहे तो व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे आणि नंतर यामध्ये ही जी दह्यामध्ये घातलेली मसाले आहेत ती घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळे मसाले आणि वाटण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटे हा मसाला शिजून घेतल्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी कसुरी मेथी चांगल्या हातावरती चोळून घातलेली आहे आणि नंतर एकदा चांगलं मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून झालं की परत एकदा हा मसाला चांगला व्यवस्थित मिक्स करून नंतर परत 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे. आता इथे मसाल्याला तेल अगदी छान सुटलेलं आहे. यामध्ये हे जे गट्टे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. काय झालं, आज 12वीचा रिझल्ट होता आणि माझ्या फोनवर सारखे फोन चालू होते कारण माझा मुलगा 12वीला होता आणि हे जे गट्टे ह्या भाजीमध्ये घालायचे होते त्यावेळेला नेमका मला कॉल आला म्हणून मला हा गट्टे घालतानाचा व्हिडिओ इथं करता आला नाही.
ते गट्टे घातल्यानंतर 5 मिनिटे कमी गॅसवरती भाजी शिजल्यानंतर भाजीला रंग खूप छान आलेला आहे. आता ही भाजी मी एका प्लेटमध्ये सर्व करत आहे. ही भाजी तुम्ही भात, फुलके, चपाती कशासोबतही खाऊ शकता. छान लागते. आणि हो, राजस्थानी गट्टे की सब्जीपेक्षा चवीला एक कणभरसुद्धा कमी नाही हं. नक्की करून पहा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट नक्की करा. आणि हो, मला कमेंटसुद्धा करत जा. धन्यवाद.